वेलकम टू डी ऑटो सेल्स पुणे। 2025 मध्ये तुम्ही सुद्धा एक प्री ओन गाडी घेण्याचा विचार करताय आणि त्यासाठी क्वालिटी कार शोधताय, तर मी तुम्हाला आज आमच्या स्टॉक मधल्या सिलेक्टेड मारुती सुझुकीच्या कार सजेस्ट करणार आहे। मारुती सुझुकीच्या कार्स या फेमस आहेत त्यांच्या लो मेंटेनन्स साठी, तसंच एक हाय मायलेज साठी। एक डिझेल इंजिनची एफिशियन्सी बघताय किंवा पेट्रोल इंजिनचा परफॉर्मन्स पाहिजे किंवा सीएनजी मध्ये सेव्हिंग्स पाहिजे, तसंच स्मार्ट हायब्रिड किंवा एसयूव्ही सुद्धा तुम्हाला जर हव्या असतील, सगळ्यांसाठी आज इथे काही ना काहीतरी आहे। आणि अजून एक प्लस पॉइंट म्हणजे ह्या सगळ्या कार्स ह्या पुणे आणि पिंपरी चिंचवड रजिस्टर्ड असणार आहे। सेकंड हँड कार खरेदी करताना काय गोष्टी चेक करायच्या ह्याच्या काही प्रो टिप्स पण देणार आहे, सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ही पहिली कार जी मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे ती आहे सियाज। 2015 डिसेंबरचं डिझेल मध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन आहे आणि ZDI प्लस व्हेरियंट आहे। आणि तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी लॉंग जर्नीसाठी एक कम्फर्टेबल आणि स्पेशियस अशी कार शोधत असाल तर ही एक बेस्ट चॉईस आहे। सो या कारचे फीचर्स बघायचं झालं तर बटन स्टार्ट आहे, स्टीअरिंग कंट्रोल्स आहेत, त्यानंतर टच स्क्रीन म्युझिक सिस्टम आहे, क्लायमेट कंट्रोल AC आहे, सेफ्टीसाठी 2 एअरबॅग्स आहेत, एकदम स्पेशियस असे बॅक सीट्स आहेत आणि कम्फर्टेबल कार आहे। त्यामुळे जर तुम्ही तुमच्या लांबच्या प्रवासासाठी विचार करत असाल तर ही बेस्ट चॉईस। पुढे आहे मारुती बलेनो पेट्रोल CVT। तुम्हाला जर रोजच सिटीमध्ये गाडी चालवावी लागते आणि रोजच हेवी ट्रॅफिक मधनं जावं लागतं तर अशा वेळी तुम्हाला एक ऑटोमॅटिक कार एक उत्तम पर्याय आहे। पेट्रोल इंजिन असल्यामुळे ह्याचा मेंटेनन्स पण कमी आहे, तसंच परफॉर्मन्स पण छान आहे आणि CVT ट्रान्समिशनमुळे चालवायला अगदी सोपी आणि स्मूथ ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स। 2017 ऑक्टोबर मंथ मधलं हे डेल्टा CVT व्हेरियंट आहे। फर्स्ट ओनर कार, 21,000 किलोमीटर झाले आहे, डॉक्टर ड्रिव्हन कार आहे। ऑटोमॅटिक असूनही या कारला तुम्हाला 17 ते 18चं मायलेज मिळतं आणि ह्याची आस्किंग प्राइस आहे 6 लाख रुपये। कॉम्पॅक्ट असली तरी स्पेशियस आहे, स्टायलिश असं इंटिरियर आहे, स्टीअरिंग माउंट कंट्रोल्स आहेत, 2 एअरबॅग्स मिळतील। आता जरा सेव्हिंग्स बद्दल बोलूया। सो मारुती सेलेरियो ही पेट्रोल प्लस CNG कार फ्युएल एफिशियन्सी मध्ये नंबर 1 आहे आणि पेट्रोल डिझेलचे दर वाढत असताना तुमचं बजेट वाचवण्यासाठी CNG हा पर्याय सर्वोत्तम आहे। सो ही 2018ची फर्स्ट ओनर मध्ये कंपनी फिटेड CNG कार आहे। ही छोट्या फॅमिलीजसाठी सुटेबल अशी एक कॉम्पॅक्ट कार आहे आणि चालवायला सुद्धा सोपी आहे। टच स्क्रीन म्युझिक सिस्टम आहे, एक एअरबॅग आहे, 63,000 जेन्युइन किलोमीटर ड्रिव्हन आहे आणि ओरिजिनल कंडिशन मध्ये आहे। तर या सेलेरियोची आस्किंग प्राइस आहे 4,65,000। आता SUV प्रेमींसाठी 2 मारुती ब्रेझा आहेत, एक डिझेल मध्ये आहे, एक पेट्रोल स्मार्ट हायब्रिड मध्ये आहे। दोन्ही कारचे डिटेल बघूयात। आधी पेट्रोल स्मार्ट हायब्रिड विथ CNG 2021 ची VXI ऑटोमॅटिक व्हेरियंट आहे आणि ह्याच्यात CNG पण फिट केलेला आहे। सो ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा कम्फर्ट ज्यांना हवा आहे, तसंच CNG स्मार्ट हायब्रिड हे दोन्ही गोष्टी असल्यामुळे एक डबल पॅकेज जास्तचं मायलेज जे बघत आहेत त्यांच्यासाठी एक ही चांगली चॉईस आहे। ह्याचे फीचर्स तुम्हाला दाखवते। या कारला आपल्याला बटन स्टार्ट येतं, त्यानंतर स्टीअरिंग माउंट कंट्रोल्स आहे, क्लायमेट कंट्रोल AC, 2 एअरबॅग्स आहे, किलोमीटर झाले आहेत 47,900, जेन्युइन आहे। सगळ्या कार्सची सर्व्हिस हिस्ट्री पण बघायला मिळते। या कारची आस्किंग प्राइस आहे 8,75,000 निगोशिएबल। कॉम्पॅक्ट SUV सेगमेंट मधली आपली ही दुसरी कार आहे ब्रेझा, ZDI प्लस व्हेरियंट आहे, 2016ची फर्स्ट ओनर कार आहे। मारुतीने डिझेल कार्स डिस्कंटिन्यू केल्यामुळे सेकंड हँड मार्केटमध्ये या कारला खूप जास्त डिमांड आहे। त्यामुळे तुम्हाला जर डिझेल ब्रेझा घ्यायची असेल तर ही एक उत्तम कंडिशनची कार आहे। 84,000 किलोमीटर ड्रिव्हन आहे आणि आस्किंग प्राइस 7.5 लाख रुपये। सो या ब्रेझाच्या व्हेरियंट मध्ये सुद्धा तुम्हाला बटन स्टार्ट मिळतं, तसंच क्रूज कंट्रोल फीचर सुद्धा आहे, टच स्क्रीन म्युझिक सिस्टम आहे, इनबिल्ट नॅव्हिगेशन आहे, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे। सो सगळे फीचर्स आहेत। आजची महत्त्वाची टिप अशी आहे की प्री ओन गाडी खरेदी करताना तुम्ही नेहमी तिची सर्व्हिस हिस्ट्री चेक करून घ्या, त्यानंतर इंजिन कंडिशन तपासून घ्या। तुम्हाला जर त्या गाड्यांमधलं कळत नसेल तर आजकाल प्रोफेशनल कार इन्स्पेक्शन सर्व्हिस देणारे बरेच लोक उपलब्ध आहेत। गुगलवरती तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा इन्स्पेक्शन करणाऱ्या एजन्सीजची माहिती मिळेल, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल आणि एका ट्रस्टेड डीलरकडनंच नेहमी खरेदी करा। आणि तो डीलर ट्रस्टेड आहे की नाही हे ओळखण्यासाठी तुम्ही त्यांचे गुगलवर रेटिंग चेक करा, त्यांचा फीडबॅक चेक करा। जर आधी कोणी त्या डीलरकडनं कार खरेदी केली असतील तर त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता हे चेक करा। आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या कार्स जर तुम्हाला खरेदी करायच्या असतील, बघायला यायचं असेल तर आमचं शोरूम बावधन पुणे येथे आहे। स्क्रीनवर मी कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देत आहे, सो नक्की व्हिजिट करा।